जेव्हा रुग्णालयामध्ये असा रुग्ण येतो की ज्यांच्याकडे गठ्ठेच्या गठ्ठे फाईल असतात, 4-5 फाईल घेऊन ते रुग्ण आपल्याकडे येतात. त्यांनी कोलोनोस्कोपी केलेली असतं, सोनोग्राफी केलेली असतं, एंडोस्कोपी सुद्धा केलेली असते व यामध्ये त्यांनी ब्लड इन्व्हेस्टिगेशनमध्ये सगळ्या काही गोष्टी केलेल्या असतात, पण प्रॉपरली डायग्नोसिस यामध्ये होत नाही. आणि पेशंटचं लक्षण असते की सर सतत पोट दुखणे, डाव्या बाजूला पोट दुखतं किंवा पूर्ण पोट दुखतं किंवा खालच्या बाजूला पोट दुखतं. तर अशा वेळेस डॉक्टर लोकही त्यांच्यामध्ये डायग्नोसिस करतात की तुम्हाला IBS आहे. नेमकं IBS काय, या विषयावरच आज आपण चर्चा करणार आहोत. तर या विषयावरच मी आज सविस्तर माहिती देणार आहे. IBS म्हणजे इरिटेबल बाउल सिंड्रोम, यालाच मराठीमध्ये संग्रहणी सुद्धा म्हणतात. नमस्कार, मी डॉक्टर सूरज दहात्रे, दहात्रे हॉस्पिटल अँड आयुर्वेद केअर सेंटर मालेगाव. आपला प्रमुख प्रश्न असतो की सर IBS इरिटेबल बाउल सिंड्रोम हे कुठल्या वयामध्ये होतो? बघा, हे अगदी लहान बाळापासून तर वयोवृद्ध लोकांपर्यंत सुद्धा होऊ शकतो. जेव्हा रुग्ण आपल्या रुग्णालयामध्ये येतं आणि त्यांचे लक्षणं आपल्याला जे सांगायला लागतात त्याचप्रमाणे त्या संग्रहणी किंवा इरिटेबल बाउल सिंड्रोम या आजाराचे टाईप सुद्धा असतात. सर्वप्रथम जर आपण टाईप बघितला तर यामध्ये असतं, आपण याला म्हणतो की IBS-C, कॉन्स्टिपेशन प्रीडॉमिनंट आपण त्याला म्हणतो. यामध्ये प्रामुख्याने असं लक्षण असतं की रुग्णाला वारंवार मलबद्धता होते किंवा रुग्ण आपल्याला सांगतो की सर मला संडासला गेलं तर जोर लावावं लागतं. दुसरा प्रकार असतो IBS-D. यामध्ये रुग्णाला डायरिया प्रीडॉमिनंट असतं, म्हणजे रुग्ण असं आपल्याला सांगतात की सर मला सतत वारंवार संडासला जावं लागतं किंवा मला डायरिया होतो. तिसरा प्रकार असतो मिक्स. काही काळ रुग्णाला कॉन्स्टिपेशन असतं व काही काळ रुग्णाला डायरिया सुद्धा असतो. तर हे काळ आपण IBS यामध्ये डायग्नोसिस करायचं कसं? रुग्णाला जर 3 ते 6 महिने एक सारखा हा त्रास असेल, या 3 प्रकारापैकी कुठलाही त्रास असेल तर आपण यामध्ये IBS डायग्नोसिस करावं. इरिटेबल बाउल सिंड्रोम या आजाराचे जर कारण बघायचं झाले तर आपण प्रामुख्याने 3 कारणं बघतो. त्यामध्ये जर सर्वात प्रथम जर कारण बघायचं झालं तर आपण असं म्हणतो की सातत्याने पोटामध्ये इन्फेक्शन राहणे किंवा सतत बाहेर जेवण करणे किंवा जंक फूड खाणे, त्या कारणाने सुद्धा सतत पोटामध्ये इन्फेक्शन राहणे, या कारणानेच आपल्याला IBS होऊ शकतो. द्वितीय कारण जर बघायचं झालं तर आपण म्हणतो की फूड इंटॉलरन्स, म्हणजे एखादा पदार्थ आपल्याला न जमणे. यामध्ये आपण जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर लॅक्टोज इंटॉलरन्स, म्हणजे दूध किंवा दुधाचे पदार्थ हे कुठल्याही प्रकारे घेतले तर आपल्या शरीरामध्ये त्या कारणामुळे IBS होऊ शकतं. दुसरं जर कारण बघायचं झालं यामध्येच आपण बघतो की सायकोलॉजिकल प्रॉब्लेम, यामध्ये एन्झायटी, डिप्रेशन, यामध्ये आपण हायपोकॉन्ड्रियासिस सुद्धा बघतो की यामुळे असं सतत रुग्ण विचार करतात की मला फार मोठा गंभीर आजार झालेला आहे. हे सर्व कारण IBS ला कारणीभूत असतात. इरिटेबल बाउल सिंड्रोमचे जे ट्रिगर फॅक्टर्स आहेत यानुसारच आपल्याला याची ट्रीटमेंट सुद्धा करावं लागतं. ट्रिगर फॅक्टरमध्ये आपण ज्याप्रमाणे कारण बघितले त्याप्रमाणे जे ट्रिगर फॅक्टर्स आहेत, म्हणजे पोटामध्ये सतत इन्फेक्शन राहणे, फूड इंटॉलरन्स राहणे किंवा डिप्रेशन, एन्झायटी किंवा ज्याला म्हणतो मानसिक आजार असणे, या प्रत्येकाचं अनालिसिस करून व याचं निदान करून आपल्याला यामध्ये प्रामुख्याने चिकित्सा आपल्याला करावी लागते. यामध्ये असं प्रामुख्याने आपण बघतो की रुग्णाची हिस्ट्री घेणे फार महत्त्वाची आहे, कारण की रुग्ण सर्व प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन करतात. कोलोनोस्कोपी करणे, सोनोग्राफी करणे, ब्लड इन्व्हेस्टिगेशन करणे, सर्व प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन करतात व त्यामध्ये कुठेही आपल्याला स्ट्रक्चरल डिफेक्ट जाणवत नाही किंवा निदान त्याचं होत नाही. तर या कंडिशनला रुग्णाची हिस्ट्री घेऊन प्रामुख्याने आपण ट्रीटमेंट करायला हवी. IBS इरिटेबल बाउल सिंड्रोम या आजाराने रुग्ण जर ग्रसित असतील तर त्यांनी अवश्य दहात्रे हॉस्पिटलला संपर्क करावा. आमच्या हॉस्पिटलचा नंबर आम्ही कॅप्शनमध्ये दिलेला आहे. व हा आजार इरिटेबल बाउल सिंड्रोम हा आजार 3 ते 6 महिन्यामध्ये पूर्णपणे बरा होऊ शकतो.